पण हिंदीचं म्हणशील तर मी असा काही वेगळा स्ट्रगल केला नाही. ते आपसूक काम मिळत गेलं मला. म्हणजे आपण आता सचिनजींबद्दल बोलत होतो, तर सचिनजींनी मला आधी एक प्रोजेक्ट विचारलं, ज्याच्यामध्ये ते स्पूफ्स करायचे. 1, 2, 3 हां. 1, 2, 3 हां, तर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मी हिंदी धर्मेंद्र व्हायचो नेहमी. हा मी धर्मेंद्र, आपली किशोरी हेमा मालिनी व्हायची, हो किशोरी गोडबोले. तर त्यामुळे तिकडनं ते सुरू झालं. मग सचिनजींनीच अजून एक प्रोजेक्ट केला, हातकर्दी. त्याच्यामध्ये ड्रायव्हरची भूमिका होती. तर पण ते थ्रू आउट 104 एपिसोड हो, तुम्ही हो, होतात हो. आणि घरातला ड्रायव्हर घरातला जवळचा. ड्रायव्हर आणि त्यामुळे असं हळूहळू पण मग 1, 2, 3चा किस्सा असा आहे की तुम्ही धर्मेंद्र यांची भूमिका करायचा, बरोबर आहे, पण तुमच्या बॉडी स्ट्रक्चरकडे बघितलं तर तुम्ही हां. धर्मेंद्र वाटत नाही. मी पण खरंच मी श्रीराम लागू पण वाटत नाही. नाही नाही असं नाही नाही नाही, नाही, नाही तसं बघायला हे बघ, माझ्या मते ना नटाचं तेच वैशिष्ट्य असावं ना, की तो त्याच्यासारखा दिसतो म्हणून त्याला रोल मिळतो, ह्याला काही अर्थ नाहीये. हम्म. तो त्याच्यासारखं दिसत नाही, पण तरी तो ते करतो. मग ती भूमिका जेव्हा आली होती त्यावेळेला मग आपण दिसत नाही, पण मग आपण धर्मेंद्र कशा पद्धतीने दाखवणार? तुला माहितीये का, हे ना मी उगाचच केलं, की मला सचिनजी म्हणाले, निशी कामत सुद्धा कारणीभूत आहे याच्यासाठी. आज हा निशी नाही आपल्यामध्ये. तर निशी ने माझी ओळख करून दिली सचिनजींची. आणि मग सचिनजींच्या जुहूच्या ऑफिसमध्ये बसलो. ते म्हणाले की सुमित, मी असं असं करतोय, तू धर्मेंद्र करशील का? धर्मेंद्र करशील का म्हणजे, अरे मी ना असे स्पूफ्स करतोय रे, तर सगळे जे डुप्लिकेट आहेत ना, पण आम्हाला धर्मेंद्रचं डुप्लिकेट मिळत नाहीये, तर तू तर माझी सुरुवात झाली डुप्लिकेट म्हणून ना. पण आणि तेव्हा मला आवाज बिवाज काढणं म्हणजे मिमिक्री करायचो रे मी. कोणाकोणाच्या आवाज काढायचा तेव्हा? माझ्या मते सगळ्यांचे सेमच काढायचो मी आवाज. पण गंमत यायची. तर ओढून ताणून असं चेहरा वगैरे असं वगैरे करून ते धर्मेंद्र, धर्मपाजी असं वगैरे नाही करत रे. त्याला त्यांनी कधी बघितलं असतं मला तर मारलं असतं मला त्यांनी, किंवा सनी देओलने त्यांनीच मारलं असतं. पण तरी ते झालं. आणि मग नंतर नंतर मला कळायला लागलं की नाही, मिमिक्री आणि अभिनय. आणि हे बघ, आपण काय करतो ना, वरवरचं घेतो सगळं, सगळं सुपरफिशियल घेतो, की धर्मपाजी असे चालायचे, किंवा हे बोट असं करायचं. हे नाहीये की नाचताना ते असे असे नाचायचे नाही. आतून प्रवास सुरू करणं फार गरजेचं आहे. बाहेरून मी दिसू शकतो का धर्मेंद्र? नाही. मी डॉक्टर लागू दिसू शकतो का? नाही. डॉक्टर लागू हे छोटेसे होते, त्यांना उंची नव्हती. मी 6 पुरा आहे, मी थोडा ब्रॉड आहे. पण मला असं वाटतं, ज्या पद्धतीने अभिजित देशपांडेने माझ्याकडनं करून घेतलं, किंवा तोपर्यंत मला पण कळलं होतं की मिमिक्री करणं म्हणजे चेष्टा करणं आहे. अच्छा, असं वाटायचं? नाही, असं माझं ठाम मत आहे. ठाम मत आहे? हो, मिमिक्री करतो म्हणजे तो चेष्टा करतो. नाही, तुम्ही ते जे अनसेड गोष्टी आहेत ना, त्या जर तुम्ही टिपल्या त्या नटाच्या, तर मग ते जास्त महत्त्वाचं आहे, की तो कुठल्या पॉईंटला पॉज घेतो, असं करतो, असं करतो. ह्या गोष्टी आहेत ना, ह्या पिकअप करणं फार गरजेचं आहे. नुसत्या आवाजाची नक्कल केली तर मग ते कोणी करू शकतं रे. त्यांचं मॅनरिझम त्यांचं मॅनरिझम, ते अभिनय जर करत नसतील तर ते कसे बोलतील? ते पर्सनल लाईफमध्ये थोडी असं बोलत असतील. बसंती असं थोडी पर्सनल लाईफमध्ये धर्मपाजी बोलत असतील. तर ते शोधून काढणं गरजेचं. आता आपण त्यांच्या घरी जात नाही, किंवा आपल्याला माहिती आहे ते पर्सनली कसं बोलत असतील. आपण जेवढे सिनेमे पण बघितले मला असं वाटतं की तिकडेच आपण नट म्हणून हा विचार करणं फार गरजेचं आहे, की एखादी व्यक्तिरेखा जेव्हा आपण उभी करतो, ही तर नावाजलेली व्यक्तिरेखा आहे, ही तर नावाजलेली माणसं आहेत. डॉक्टर लागू काय, हे काय, धरमपाजी काय. पण समजा एक रॅन्डम आलं माझ्याकडे एक पात्र, मला माहीत नाही ते पात्र कसं, ते मला उभं करायचं आहे. मग त्याचे हावभाव, तो कसा विचार करेल, तो कसा चालेल, तो कसा बघेल, ह्याच्यात मी रंग भरत जाईन आणि ते पात्र उभं करेन. तर म्हणून त्याचा प्रवास तो ना आतून सुरू होणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून इवन तुम्ही कोणाची जरी नक्कल करत असाल, आता फॉर एक्झाम्पल सुनील ग्रोवर जे करतो, तो मिमिक्री नाही करत बघ, तो मॅनरिझम. तो असं वाटतं की हा खरंच आहे. कारण मी सुनीलला बघितलं जवळून.
मी एक शो करत होतो 2013 साली. कॉमेडी सर्कस, नाही, नौटंकी. नौटंकी. तर त्याच्यामध्ये सुनील होता आणि सुनीलने ना तेव्हा ऑफ कॅमेरा मला धरमपांजींचे ना 3 वेगवेगळे आवाज काढून दाखवले. एक तरुण असताना, तरुण, एक साधारण 40-50चे आणि एक आत्ताचे म्हणजे 70चे. मी तेव्हा ऑब्झर्व केलं की म्हटलं हां यार, हे कमाल आहे. आणि बघ, तुम्हाला कळतं सुनील ग्रोवर जे करतो ना, हो. ते तुम्हाला मिमिक्री नाही वाटत. ती असं वाटतं की तो माणूस स्वतः उभा आहे तिकडे. हे खूप कठीण आहे आणि हे फार महत्वाचं आहे. सुपर्ब, सुपर्ब.